विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे इयत्ता 10वीचे पेपर देत आहात आणि मॅथ्स 1चा पेपर झालेला आहे. आता मॅथ्स 2चा पेपर आहे आणि मॅथ्स 2चा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड वाटतो किंवा टफ डिफिकल्ट वाटतो. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठीच हा खास व्हिडिओ बनवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण अभ्यासाचं बघतोय मॅथ्स 2चा, त्यावेळेस मॅथ्स 2चा पेपर जवळ आल्यावर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की कोणते क्वेश्चन येतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे SSC बोर्ड मॅथ्स 2 मधील सर्वात महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत. जर तुम्ही प्रश्न नीट केले तर तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच असे दिसेल की मी सांगितलेल्या टॉपिकवरती तिथं क्वेश्चन पडलेले असतील. तर जाऊया विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 1कडे जाणार आहोत. तर लेसन नंबर 1 आहे आपला सिमिलॅरिटी, मराठीमध्ये त्याला समरूपता म्हणतात. या लेसनमध्ये जर बघितलं तुम्ही त्यावर 100% क्वेश्चन विचारला जातो. मग तो 1.4 असेल, त्या 1.4 प्रॅक्टिस जो आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर क्वेश्चन विचारले जातात. ते ॲक्टिव्हिटी बेस असू शकतात. मग इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणकोणते आहेत तर आपल्याला त्याच्यात टॉपिक्स माहीत पाहिजे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्यावर आधारित प्रॉब्लेम येतात. सेकंड जो असतो तुमचा, तो जर बघितला तुम्ही तिथं आपल्याला या लेसनवरतीच त्याचा कॉन्व्हर्स असतो BPT थेरमचा, किंवा 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल लाईनचे प्रॉपर्टीज याच्याशी रिलेटेड एखादा क्वेश्चन येऊ शकतो, किंवा बेस आणि हाईट इक्वल किंवा डिफरंट असतील त्याशी रिलेटेड असे तुम्हाला क्वेश्चन येतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सिमिलॅरिटी लेसन हा खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि यात मिनिमम तुम्हाला आउट ऑफ 60 जर बघायला गेलात, किंवा आउट ऑफ जर आपण 40 बघितला, तर मिनिमम 5 ते 6 मार्क या लेसन येतात विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण यानंतर घेणार आहोत पुढचा जो आहे इथं डायग्राम नीट काढायची आहे आणि प्रूव्ह दॅट जर असेल तर नीट लिहायचं आहे. तर जातो लेसन नंबर 2, पायथागोरस थेरम. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पायथागोरस थेरम हा लेसन एकदम इझी, अगदी 2 प्रॅक्टिस सेटचा आणि प्रॉब्लेम सेटचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं जर बघितलं तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट यावर 100% 1 मार्कला क्वेश्चन येतो, म्हणजे येतो. आणि बोर्डाचा आत्तापर्यंत जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर 1 मार्कला क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. त्यानंतर आपल्याला तिथं आहे 30, 60, 90 प्रॉपर्टी. त्यानंतर आहे 40, 45, 90 अपोलोनियस थेरम. आणि नेक्स्ट एक टॉपिक आहे तुमचा जॉमेट्रिक मीन. हे 4-5 टॉपिक जर नीट केले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच त्यावर फायदा होणार आहे आणि तुम्हाला मॅथ्स 2चा जो पेपर आहे किंवा पायथागोरस थेरम आहे यावरचे सगळे तुम्हाला जमतील. वर्ड प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. आता जातो विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर नंबर 3, सर्कल. आता या सर्कल लेसनकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर्कलमध्ये काय विचारलं. तर तिथं तुम्हाला काही थेरम आहेत, थेरम बघावे लागतील. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल याच्यावर 100% क्वेश्चन एक तर सॉल्व एक्झाम्पल किंवा प्रूव्ह दॅटमध्ये येतो. त्यामुळे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल परफेक्ट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आहे लेसन नंबर 4, ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. आता हे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जर गेला तुम्ही, तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनवरती तुम्हाला 1 किंवा 2 फिगर पाहायला मिळतात. कधी कधी एकदम सिम्पल येतात. मागच्या वर्षी जर बघायला झालं तर मागच्या वर्षी फक्त क्वेश्चन असं होतं, ड्रॉ सर्कल ऑफ 3 सेंटीमीटर रेडियस. एवढा सोपा सुद्धा क्वेश्चन